नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक अतिशय रोचक, दोंडस, गूढ आणि अनेकांना पडणारा प्रश्न पाहणार आहोत. दिव्याची वात पूर्ण जळून संपली तर त्याचा काय अर्थ असतो? तो काही संकेत असतो का? हा शुभ आहे की अशुभ? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यामागचं धार्मिक, आध्यात्मिक आणि थोडं वैज्ञानिक कारणसुद्धा समजून घेणार आहोत. वेळ वातावरणात ऊर्जा बदलले असं मानलं जातं. घरात दिव्याचं स्थान. घरात दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते, मन शांत राहतं, घरात प्रसन्नता येते. म्हणूनच प्रत्येक घरात देवघर असतं आणि तिथे दिवा लावला जातो. भावना मंडळी, दिवा किती मोठा आहे, किती तूप वापरलं यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे तुमची भावना. जर मनापासून श्रद्धेने दिवा लावला तर त्याचा परिणाम नक्कीच सकारात्मक होतो. आता तुम्हाला दिव्याचं महत्त्व समजलं, पण एक प्रश्न अजून आहे. जर हा दिवा आणि विशेष त्याची वात पूर्ण जळून संपली तर तो काही संकेत असतो का? याच प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या भागात सविस्तर जाणून घेणार आहोत. मंडळी, आपण भाग 1 मध्ये दिव्याचं महत्त्व समजून घेतलं, पण आता येतो सर्वात महत्त्वाचा आणि लोकांच्या मनात नेहमी फिरणारा प्रश्न. दिव्याची वात पूर्ण जळून संपली तर त्याचा अर्थ काय होतो? हा प्रश्न अनेकांना पडतो. काहींना भीती वाटते तर काहींना वाटतं हा काहीतरी संकेत आहे. चला एकदम शांतपणे आणि सलोखपणे याचा अर्थ समजून घेऊया. सर्वात आधी सत्य काय आहे? सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. वात जळून पूर्ण बहुतेक वेळा एक नैसर्गिक प्रकार आहे. होय, यामागं काहीही गूढ किंवा घाबरण्यासारखं नसतं. तेव्हा दिव्याचं तेल किंवा तूप हळूहळू संपतं तेव्हा ज्योत कमी होत आहे आणि त्यामुळे शेवटी वात पूर्णपणे जळून संपते. म्हणजेच इथं जळून संपलं, इथं सोपं झालं आहे. काही विशेष परिस्थिती, पण काही वेळ लोक सांगतात की दिवा अचानक विझतो, वात विचित्र प्रकारे जळते, वारंवार असं होतं. अशा वेळी काही जण याला संकेत मानतात, पण इथे कारण साधी असू शकतात. वारा कमी दर्जाचं तेल, चुकीचं वातावरणातील हालचाल. सर्वात मोठा गैरसमज. वात पूर्ण जळली म्हणजे काहीतरी वाईट होणार हा एक मोठा मानसिक आहे. याला कोणताही ठोस पुरावा नाही. घाबरू नका, नकारात्मक विचार करू नका, योग्य विचार करा. दिवा लावा, श्रद्धेने लावा, वात जाळा तर ते नैसर्गिक आहे असं समजा. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमची भावना स्वच्छ ठेवा. आता आपण समजतो की वात पूर्ण जळणं म्हणजे, पण अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की दिव्याची वात पूर्ण जळत आणि बहुतेक वेळा एक साधं नैसर्गिक असतं, पण तरीही लोक याला इतकं गंभीर का मानतात? इतका गैरसमज का पसरले आहेत? आज आपण याच विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. लोकमान्यता म्हणजे काय? लोकमान्यता म्हणजे पिढीनपिढी चालत आलेल्या समजुती, ज्या गोष्टी नेहमी वैज्ञानिक आधार नसतो, पण त्या गोष्टी समाजात खोलकर रुजलेल्या असतात. उदाहरणार्थ, काळं मांजर रस्ता ओलांडलं तर अपशकुन, शिंक आली तर थांबा आणि दिव्याची वात पूर्ण जळली तर संकेत. सर्वात मोठा गैरसमज आहे. थोडा जोर देऊन तुम्हाला सांगू इच्छिते मी की दिव्याची वात पूर्ण जळली तर हा काही संकेत नाही, हे तुम्ही जाणून घ्या. चला काही सर्वात सामान्य गैरसमज पाहूया. वात पूर्ण जळली म्हणजे घरात काहीतरी वाईट होणार. देव नाराज झाला आहे, नकारात्मक शक्ती घरात या. मंडळी, आतापर्यंत आपण श्रद्धा, भावना आणि गैरसमज याबद्दल बोललो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून सत्य समजून घेण्याची, कारण काही गोष्ट आपण जितक्या सोप्या पद्धतीने समजून घेतो तितक्याच त्या भीती दूर करतो. जेव्हा आपण दिवा लावतो, कापसाची वात, तेल किंवा तूप आणि हवा, ऑक्सिजन हे तिन्ही एकत्र येतात आणि मग तयार होते ज्योत. वात जळते. वात म्हणजे फक्त कापूस, ती फक्त एक माध्यम आहे. कसं तेल, तूप वातेमधून फार येतं, ज्योत इंधनाला जळते आणि त्यामुळे प्रकाश निर्माण होतो. म्हणजेच वात स्वतः जळत नाही, ते इंधन पोहोचवते. पण जेव्हा इंधन कमी होतं तेव्हा वात स्वतः जळायला सुरू करते. कधी कधी तुम्ही पाहिलं असेल, दिवा अचानक विझतो, वात विचित्र जळते. यामागं काही कारण असू शकतं का?
वारा, पंख्याची हवा, कमी दर्जाचं तेल, चुकीची वात याचा कोणताही संकेताशी संबंध नाही. यापैकी काही गोष्ट कमी झाली, ऑक्सिजन, उष्णता, इंधन, कारण आपण विज्ञानाकडे दुर्लक्ष करतो, आपण भावनांवर जास्त विश्वास ठेवतो. पण जेव्हा आपण दोन्ही समजून घेतो तेव्हा सतत स्पष्ट दिसतं. योग्य समज काय असावा? दिवा जळत ही एक सुंदर प्रक्रिया आहे, पण ती पूर्णपणे नैसर्गिक आणि वैज्ञानिक आहे. अनावश्यक भीती ठेवू नका, प्रत्येक गोष्टीला संकेत समजू नका, समजून घ्या आणि शांत राहा. आता तुम्हाला समजलं वात का जळते आणि ती पूर्णपणे का संपते. पण अजून एक प्रश्न आहे. काही वेळा लोक म्हणतात हा संकेत असू शकतो. हे आपण पुढच्या भागात सविस्तर जाणून घेणार आहोत. मंडळी, आतापर्यंत आपण स्पष्टपणे पाहिलं की बहुतेक वेळा दिव्याची वात जळत हा एक नैसर्गिक आणि वैज्ञानिक प्रकार आहे. पण काही वेळा काही परिस्थिती लोक याला संकेत का मानतात? खरंच काही विशेष अर्थ असू शकतो का? चला शांतपणे समजून घेऊया. अशी एखादी गोष्ट जी आपल्या काहीतरी सूचित करते, जी आपल्याला विचार करायला भाग पडते, पण प्रत्येक घटना संकेत नसते. काही विशेष परिस्थिती जिथे लोक संकेत मानतात. काही वेळा लोक सांगतात की दिवा वारंवार अचानक विझतो, वात अर्धवट जळून विचित्र आकार घेते, ज्योत खूप हलके किंवा अस्थिर होते, किंवा एकाच दिव्यात सतत समस्या येतात. कमी लोक म्हणतात हे वाईट होणार आहे, काहीतरी नुकसान होणार आहे. अशा विचारापासून दूर राहा, कारण भीतीमुळे आपण चुकीचे निर्णय घेतो. शांत, जर काही वेगळं दिसलं तर घाबरू नका. अधिक कारण शोधा, शांतपणे विचार करा आणि मनाचा निष्कर्ष काढा. श्रद्धा तुम्हाला मजबूत बनवते, अंधश्रद्धा तुम्हाला कमजोर बनवते. निवड तुमची. आता आपण समजलो कधी लोक याला संकेत मानतात आणि त्यामागचं वास्तव काय आहे. जर आपल्याला खरोखर सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर दिवा नेमका कसा लावावा हे आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. दिवा लावताना काही गोष्टी टाळा. घाईघाईत दिवा लावू नका. रागात किंवा नकारात्मक मनस्थितीत लावू नका. अर्धवट तेल टाकू नका. चुकीचा किंवा घाणेरडी वात वापरू नका. एक दिवस लावला की मग विसरलात असं करू नका. रोज थोड्या वेळासाठी का होईना सतत ठेवा. सातत्याने ऊर्जा तयार होते. मंडळी, दिवा किती मोठा आहे, किती तूप वापरलं त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे तुमचं मन आणि भावना. जर ते शुद्ध असतील तर छोटासा दिवा सुद्धा मोठा बदल घडवू शकतो. आता तुम्हाला समजलं दिवा योग्य पद्धतीने कसा लावायचा आणि त्यातून सकारात्मक ऊर्जा कशी मिळवायची. पण या दिव्यामागे एक खोल आध्यात्मिक संदेश आहे. दिवा आपल्याला प्रत्येक वेळी तुम्ही दिवा लावता एक तो नवीन सुरुवात असते. काल एक झालं ते मागे ठेवा, आज पुन्हा एकदा प्रकाश आणा. जीवनाचा खरा अर्थ अत्यंत शांत भावनिक. मंडळी, जीवनात म्हणजे काय? फक्त स्वतःसाठी जगणं की इतरांसाठी काही करणं? दिवा आपल्याला शिकवतो स्वतः जळा पण इतरांना प्रकाश द्या. अंधारात आशा बना. आता आपण समजलो दिवा फक्त एक वस्तू नाही, तो एक संदेश आहे, एक शिकवण आहे. पण या मागं सगळ्याचा शेवट काय? आपण यातून नेमकं काय घ्यायचं हे आपण शेवटच्या भागात निष्कर्षात पाहणार आहोत. मंडळी, आपण या संपूर्ण प्रवासात एक छोटा दिव्यापासून सुरुवात केली, पण आज आपण फक्त दिवा नाही तर त्यामागचं सत्य समजून घेणार. आपण काय शिकलो? दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही, तो आहे ज्ञान, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा. वात पूर्ण जळणं हे बहुतेक वेळा नैसर्गिक आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे. प्रत्येक गोष्टीला संकेत मानणं योग्य नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं भीती नाही समजून घेणं गरजेचं आहे.